ठीक आहे चला. IUPAC nomenclature of super heavy elements. IUPAC nomenclature of super heavy elements, right? हे झालं होतं का नाही? स्टार्ट केलं होतं का? ठीक आहे पहा, IUPAC nomenclature of सुपर हेवी एलिमेंट्स. ठीक आहे पहा, सुपर हेवी एलिमेंट्स म्हणजे ज्यांचा ऍटॉमिक नंबर 100 पेक्षा जास्त आहे त्यांना काय म्हणायचं? सुपर हेवी एलिमेंट्स. त्यांना काय म्हणायचं? सुपर हेवी एलिमेंट्स. ठीक आहे. आता सुपर हेवी एलिमेंट्स मध्ये झिरोला डिटरमाइन कशाने करतात? नीलने. 1 ला कशाने करतात सांगा? अन. 2 ला बाय. 3 ला ट्राय. 4 ला कशाने डिनोट करतात? कॉट. ठीक आहे. 5 ला पेंट. 6 ला हेक्स. बरोबर. 7th ला सेप्ट. SEPT. ओके. सेप्ट. 8 ला कशाने करतात सांगा? 8 ला डिनोट कशाने करतात? ऑक्ट. आणि 9 ला ENN असे डिनोट करतात. बरोबर. आता सपोज तुम्हाला विचारलंय IUPAC nomenclature ऑफ 100, तर काय येईल सांगा? 100 चा IUPAC nomenclature. 1 ला काय? अन. बरोबर. अननील. नील. ठीक आहे. त्याचा जो सिम्बॉल असतो तर काय करायचं पहा. पहिला जो असतो ना, पहिला अनचा एक याचा यू घ्या आणि नंतर UNN. ठीक आहे. दुसरं काय सांगा? 101 याला काय लिहिसाल सांगा? UN असंच येईल. त्यानंतर 102 ला काय येईल? UNB. 103 UNT. 104 UNQ. बरोबर. 105 UNP. 106 UNH. 107 UNS. 108 UNO. 109 UNE. 110 UUN असे. बरोबर. असं टोटल तुम्ही 118 पर्यंत करा. 118 पर्यंत करा. इथं नाव देताना इथं झेड आणि इथं लिहा सिम्बॉल. असं करा. सिम्बॉल. ओके. झालं?
ठीक आहे, झालं सगळ्यांचं. मला सांगा जे ऑक्टेनाइट जी सिरीज असते त्याचा ऍटॉमिक नंबर कुठून कुठपर्यंत असतो? ऑक्टेनाइट सिरीजचा ऍटॉमिक नंबर कुठून कुठपर्यंत असतो? 90 to 103. ओके, 103. मला सांगा 100 to 103 यांचा ग्रुप काय येईल? 100 to 103 यांचा ग्रुप काय येईल? ग्रुप 3B. ऍक्टिनाइट सिरीजचा ग्रुप काय? 3B. बरोबर आहे. तर यांचा ग्रुप काय येईल? 3B. ब्लॉक कुठला येईल? F ब्लॉक. याचा ग्रुप कुठला येईल सांगा? याचा येईल 4th ग्रुप, याचा 5th, याचा 6th, 7th, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. ठीक आहे, समजलं? समजलं? ठीक आहे, चला नेक्स्ट हेडिंग लिहा, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. नेक्स्ट हेडिंग लिहा, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. ब्रॅकेट मध्ये झेड इफेक्टिव्ह. ब्रॅकेट मध्ये झेड इफेक्टिव्ह. पॉइंट लिहा, नेट चार्ज विच इज experienced by test electron. Net charge which is experienced by test electron which is present in an atom, expressed by test electron, test electron, which is present in an atom, which is present in an atom, which is present in an atom, is called effective nuclear charge. Is called effective nuclear charge. ठीक है, नंतर लिहा शील्डिंग इफेक्ट. नेक्स्ट हेडिंग लिहा शील्डिंग इफेक्ट. शील्डिंग इफेक्ट. The electron which is present in a inner side of test electron, inner side of test electron, shield the nuclear charge, shield the nuclear charge, shield the nuclear charge by electrostatic repulsion, by electrostatic repulsion, is called shielding effect, is called shielding effect. Electrostatic repulsion is called shielding effect. Yeah, order of shielding effect. Order of shielding effect.
order of shielding effect, order of shielding effect. S is greater than, P is greater than, D is greater than F. This is shielding effect ची order. Order of shielding effect. ठीक है. नेक्स्ट पॉइंट लिया, shielding effect of S subshell is maximum. Shielding effect of S subshell is maximum due to spherical shape. ठीक आहे. सीडिंग इफेक्टच्या आधी तुम्ही कुठली हेडिंग लिहिलेली? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, बरोबर. त्याला आपण लिहितो झेड इफेक्टिव्ह. काय लिहितोय? झेड इफेक्टिव्ह. झेड इफेक्टिव्ह असतो झेड मायनस सिग्मा. झेड मायनस सिग्मा हा एक फॉर्म्युला लिहा. झेड मायनस सिग्मा. झेड मायनस सिग्मा. नेक्स्ट पॉइंट लिया, स्लेटर रूल. SLATERS, स्लेटर्स रूल. खाली लिया, इट इज यूज टू कॅल्क्युलेट सिग्मा अँड झेड इफेक्टिव्ह. सिग्मा म्हणजे तो सिम्बॉल, सिग्मा अँड झेड इफेक्टिव्ह. सिग्मा अँड झेड इफेक्टिव्ह. नेक्स्ट लिहा, व्हॅल्यूज ऑफ सिग्मा. हेडिंग लिहायचं व्हॅल्यूज ऑफ सिग्मा. व्हॅल्यूज ऑफ सिग्मा लिहा. केस वन. when test electron is present, S or P subshell, ठीक आहे. यस और पी सबसेल. त्यावेळेस सिग्माच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या असतील, ज्यावेळेस टेस्ट इलेक्ट्रॉन एस आणि पी सबसेल मध्ये असेल त्यावेळेस ज्या सिग्माच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या असतील पहा, सिग्मा एन इज इक्वल्स टू 0.35, सिग्मा एन मायनस 1 इज इक्वल्स टू, सिग्मा एन मायनस 1 इज इक्वल्स टू असेल 0.85, sigma n minus 2, sigma n minus 3, sigma n minus 4 and so on. या सगळ्यांसाठी जी सिग्माची व्हॅल्यू जी असेल ती असेल 1. किती असेल? 1. लिखूया. ठीक है. केस टू. when test electron is present in D or F subcell, D or F subcell, ठीक है. हा सेकंड केस मध्ये डी और एफ सबसेल साठी डी, सिग्मा डी किंवा सिग्मा एफ
याची व्हॅल्यू असेल 0.35 आणि अदर्स साठी असेल 1. अदर्स साठी 1. देखो सिग्मा फॉर अदर्स इज 1. झालं. Rules for finding Z effective. Rules for finding Z effective. Next heading. Rules for finding Z effective. Write the first लिहा त्यामध्ये. Write the electronic configuration of element. Write the electronic configuration of element. Write the electronic configuration of element. दूसरा पॉइंट लिहा. Arrange the electronic configuration in increasing order of principal quantum number. Arrange the electronic configuration. Arrange the electronic configuration in increasing order of principal quantum number. Principal quantum number. Increasing order of principal quantum number मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे. म्हणजे कसं लिहिसाल तुम्ही सांगा. कसं लिहिसाल. 1s त्यानंतर 2s 2p त्यानंतर 3s 3p 3d त्यानंतर 4s 4p 4d आणि 4f असं इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार द्यायचं. ठीक आहे. या नंतर थर्ड हे लिहून घेते. ठीक आहे. त्यानंतर लिहा मार्क द टेस्ट इलेक्ट्रॉन. थर्ड मार्क द टेस्ट इलेक्ट्रॉन. मार्क द टेस्ट इलेक्ट्रॉन. मार्क द टेस्ट इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये फोर्थ पॉइंट लिहा परत. स्क्रीनिंग कॉन्स्टंट for test electron is 0. Screening constant for test electron is 0. झालं. चला क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहा. कॅल्क्युलेट Z इफेक्टिव्ह. कॅल्क्युलेट Z इफेक्टिव्ह फॉर 4s इलेक्ट्रॉन ऑफ Fe. For 4s electron of Fe.
20.85 बघूया आपण. चार्जिंग संपली त्याची. नाही आता उद्या असं रेकॉर्ड होईल ना. असा आवाज येतच ना मोबाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट फाइंड करा. चला कॅल्क्युलेट झेड इफेक्टिव्ह फॉर लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ Cl. लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ Cl. लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ Cl. Cl. ती जी रेकॉर्डिंग सेव्ह होती का डिलीट होती?
हीच तर गंमत आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले झालं का तुमचं आलं का हा काय आलं आन्सर 8 पॉइंट किती आलं किती आलं आन्सर 6.10 वन हा तेच तुमचं किती आलं क्वेश्चन मध्ये विचारलंय काय तुम्हाला क्वेश्चन में पूछवा क्या क्वेश्चन मध्ये विचारलंय काय Z इफेक्टिव्ह ऑफ लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ Cl सांगा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2 2s2 2p 6ps2 3p6 4s 3p अरे सांगा ना 3p5 ना इथं 3p5 असेल 3p5 बरोबर यस की नो हो की नाही आता लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये गेलाय लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये गेलाय त्याच्यामध्ये गेलाय बरोबर एक टेस्ट इलेक्ट्रॉन घ्या 4 प्लस 1 एक टेस्ट इलेक्ट्रॉन घ्या बरोबर आता इथं पण 3 आहे इथं पण 3 आहे ठीक आहे आता सिग्माची व्हॅल्यू करताना 0.35 इंटू किती असेल 6 इंटू 6 करतात इथं पण 3 इथं पण 3 आहे तर याच्यातला एक तर गेला म्हणजे 4 + 2 किती इंटू 6 प्लस आता हे घ्या ना पूर्ण 0.85 इंटू 8 प्लस 1 इंटू 2 ही ओव्हरऑल व्हॅल्यू किती येते 10 पॉइंट किती आली ओव्हरऑल व्हॅल्यू 10.9 Z इफेक्टिव्ह फाइंड करायचा आहे Z इफेक्टिव्ह काय येईल Z मायनस सिग्मा Z किती आहे 17 मायनस हे किती आहे 6.1 बरोबर ना 6.1 करायचं आन्सर कळलं का तुम्ही काय केलं होतं 4 ने मल्टिप्लाय केलं होतं बरोबर आहे 4 ने मल्टिप्लाय केलं होतं का चला नेक्स्ट लिहा which of the following atom हे लिहून घ्यायचे ना लिहायचे श्रीनाथ लिहून घे बेटा श्रीनाथला पाठ देऊ आता हां श्रीनाथ पण काही म्हणा शांत बोलतोय शांत बोलतोय तुम्हाला काय दिसतं बाहेर पाऊस पडतोय बाहेर काय जादूवाला गेला नाही श्रीनाथ त्याला पण चार्ज करावं लागतं ना त्याला आई त्याला त्याला पण चार्ज करावं लागतं आहे खाली मला जर चार्जिंग जर नसती तर दुसरा माईक चालू झाला असता ना बेटा हा दुसरा माईक चालू झाला असता Yeah, which of the following atom has equal number of effective nuclear charge and nuclear charge which of the following atom has equal value of
इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज अँड न्यूक्लियर चार्ज. ऑप्शन पाहिजे. बिनो ऑप्शनचं सांगा बरं. हा बिनो ऑप्शन सांगा ना मग. बिनो ऑप्शन मध्ये सांगायचं मला काहीतरी. आपका टाइम शुरू होता है अब. देवी और सज्जन, आपका टाइम शुरू होता है अब. टिक 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 टिक. 10 9 8 7. सगळ्यात पहिला येते तरी ऑप्शन लिहा. हायड्रोजन, हेलियम, सोडियम, नन. सगळ्यात पहिला येते हायड्रोजन का, कारण त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, तोच टेस्ट इलेक्ट्रॉन असेल. बरोबर की नाही? हां, हायड्रोजन. या कॅल्क्युलेट Z इफेक्टिव्ह फॉर इलेक्ट्रॉन ऑफ He. कॅल्क्युलेट Z इफेक्टिव्ह फॉर इलेक्ट्रॉन ऑफ He. Z इफेक्टिव्ह फाइंड करायचं. आले का सगळ्यांचं? आले का? काय क्वेश्चन काय सांगा. काय क्वेश्चन आहे? Z इफेक्टिव्ह कशात फाइंड करायचा आहे? याची. बरोबर. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 1s 2. लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये जाईल? हा काय 1 + 1. हा काय? हा काय? टेस्ट इलेक्ट्रॉन आहे की नाही? हो की नाही? दिस इज टेस्ट इलेक्ट्रॉन. बरोबर. तर काय सांगा? सिग्मा इज इक्वल टू 0.35 into 1. Z इफेक्टिव्ह काय? Z minus sigma 2 minus 0. किती वस्तू किती? 1.65. किती लोक चालवत आहे सर? 1 2 3 4 5 6 7 8 9 किती लोक आले? हे चुकीचं आहे. for 2 electron paces, म्हणजे कोण? हेलियम प्लस लिथियम प्लस त्याच्यानंतर बेरिलियम 2 प्लस त्याच्यानंतर बोरॉन 3 प्लस. हे 2 इलेक्ट्रॉन पेसेस आहे की नाही? याच्यासाठी सिग्मा 1s ची व्हॅल्यू असते 0.30. सिग्मा 1s ची व्हॅल्यू असते 0.30. ठीक आहे. इथं काय सांगा? Z इफेक्टिव्ह इज इक्वल टू Z मायनस सिग्मा 2 मायनस 8.7. दिस इज राइट आंसर. झालंय. कॅल्क्युलेट Z इफेक्टिव्ह झालं का रे? हे लक्ष ठेवा. 2 इलेक्ट्रॉन पेसेस साठी आलेख मध्ये झालं का? आलेख J हे सांगितलं नीट लिहून दिलं होतं ना. क्वेश्चन वगैरे घेतले त्याच्यावर
झेड इफेक्टिव्ह फाइंड करा. झेड इफेक्टिव्ह फाइंड करा चला. लिथियमचा सांगा किती लिथियमचा पहिले. हां 2.3 का 1.3 2.3 का 1.3 2.3 ना. बरोबर 2.3 हां 2.3 बरोबर. त्यानंतर सोडियमचं सांगा 2.2. त्याच्यानंतर पोटॅशियमचं सांगा. इन्व्हेस्ट करतो 2.2. चला लिथियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. लिथियम 1s2 2s1 लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे s मध्ये. तर काय इथे सिग्मा इज इक्वल टू काय 0.35 इनटू बनने पडला ना 35 इनटू 2 का सर 1 करा. हां 0 2 ना. अरे लास्ट इलेक्ट्रॉन याच्यात गेला तर हा टेस्ट इलेक्ट्रॉन आहे. टेस्ट इलेक्ट्रॉन साठी आपण 0 घेतो. त्याचा इनटू किती करा 2 ना. तर काय 0.7. तर z इफेक्टिव्ह काय आला z मायनस सिग्मा. z किती आहे हां 3. तर 3 मायनस सिग्मा किती आहे 0. किती आहे 2.3 बरोबर. त्यानंतर कोण आहे सोडियम. सोडियम आहे की नाही हो की नाही. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s1 लास्ट इलेक्ट्रॉन इथे गेला बरोबर. काय त्याचं सिग्मा इज इक्वल टू 0.35 इनटू किती करा हां 1 कसा काय सोडून द्यायचं एकच आहे. टेस्ट इलेक्ट्रॉन आपण कुठे कॅल्क्युलेट करतो. टेस्ट इलेक्ट्रॉन साठी त्याची व्हॅल्यू 0 असते. आता मी सांगितलं लिहून दिलं 8 कराल ना 8 बरोबर की नाही. 8 का n-1 प्लस 0.85 इनटू 2 बोला हे किती आहे सांगा. हे किती आहे 1.8 नाही ते 2.8 प्लस
यार ते मला बघा ते मग ऑफर देत आहेत 15 लाख रुपयाची या म्हणतात हां हे यार हे जाईल त्याच्यात फालतू बोललो कशासाठी करतोय हां एवढी मेहनत करतो कशासाठी करतोय सांगा हे किती 1.60 का 7 दोघांची ऍडिशन किती येते 4.5 झेड इफेक्टिव्ह सांगा झेड इफेक्टिव्ह काय 11 मायनस 4.5 किती आलं 6.5 तुझं 2 पण तुम्ही सांगा याची व्हॅल्यू किती आहे 2.2 का याची व्हॅल्यू किती आहे ते सांगा 2.2 किती ए 2 मिनिट थांबा रे इथं कशाने मल्टिप्लाय केलं होतं तू इथे 8 फाइल मल्टिप्लाय केलं 2 * 8 किती आहे 1.7 1.7 ना थांबा बेटा ते माझी चूक आहे 1 मिनिट थांबा माझी चूक झाली ते बरोबर आहे 2.3 नाही येत 1.3 येतं 1.3 येतं 2.3 नाही येत येथे एक आणि कॉम्प्लिकेशन सांगत आहे 1s2 2s2 2s1 ना 2s1 याला मल्टिप्लाय कशाने करतात सांगा 0 नी 3.0 हा बरोबर इथे काय 0.35 into 0 plus 0.85 into 2 हे किती 1.70 झेड इफेक्टिव्ह काय आला 3 minus 1.7 ते काय 1.3 कळलं बरं ते लोकल लक्षात आलं माझ्या ठीक आहे इथं काही सांगा 1s2 2s2 2p6 3s1 काय करायला सांगा 0.35 into 0 ना into 0 plus 0.85 into किती करा into 8 plus 1 into 2 बरोबर हे किती येईल 0 plus 6.8 सगळ्यांचं plus 2 हे किती येईल 8.8 बरोबर तर z इफेक्टिव्ह काय आला a z इफेक्टिव्ह काय आला 11 minus 8.8 हा काय येईल 2.2 प्लस सोडियम साठी फाइंड करा काय 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 बरोबर आता काय करायचं सांगा इकडे सिग्मा काय सिग्मा काय 0.35 into 0 plus 0.85 into 8 त्यानंतर प्लस 1 into सगळे ते आता 1 into 10 आणि किती येते 16.8 z इफेक्टिव्ह काय
19 मायनस 16.8 काही 2.2 बरोबर. मग फर्स्ट ब्लॉक कसा लक्षात ठेवायचा ते सांगितलं होतं का? फर्स्ट ग्रुप कसा लक्षात ठेवायचा? हायड्रोजन, लिथियम, सोडियम ते सांगा तुझी ट्रिक. अलिना, अरे हळूहळू. सोडियम, सिलियम, फ्रान्सियम याचा z इफेक्टिव्ह किती आहे सांगा? अरे याचा z इफेक्टिव्ह किती आहे? 0. याचा किती आहे? 1.3. याचा किती आहे? 2.2. याचा किती आहे? 2.2. याचा किती आहे? याचा किती आहे? याचा किती आहे? 2.2. म्हणजे ग्रुप मध्ये z इफेक्टिव्ह काय असतो? काय असतो? सेम किंवा कॉन्स्टंट. बरोबर. फक्त इथे लक्षात ठेवा एवढं. z इफेक्टिव्ह काय असतो ग्रुप मध्ये? सेम. समझो क्या? हाँ लिखो ये. लिया बस. सांगितलं होतं नाही झालं का? चला नेक्स्ट लिया. नोट लिया. जनरली z इफेक्टिव्ह त्यांचं राहिलं नाही बेटा. हे लिहितात का नाही लिहितात हे बघू पण. झालं का? अरे होती नाही. अरे हुआ या नहीं हुआ? हाँ ठीक है. हमारे नोट लिया. Generally z effective is constant in group. Generally z effective is constant in group. Bracket मध्ये लिहा valid for S and P block. Valid for S and P block. Valid for S and P block. ठीक है? समझ लगा? अरे हो कि नहीं? आणि अरे 2 मिनिटं मला माहिती आहे 2 मिनिटांना मी 2 सेकंदाला सोडतो. म्हणजे आता मी काय टाकतो चला सेकंड पिरियड सांगा काय आहे. थर्ड पिरियड सांगा. थर्ड पिरियड काय? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, क्लोरीन, निऑन. बरोबर ना? हो की नाही? बरोबर की नाही? याचा z इफेक्टिव्ह किती आहे सांगा? 1.35. याच्यामध्ये 0.65 ऍड करा. किती? 0.65. 1.95. याच्यामध्ये 0.65
2.60 याच्यामध्ये 0.65 ऍड करा. हा 3.25 याच्यामध्ये ऍड करा. 3.90 याच्यात किती ऍड करा? तेच इथं किती 4. याचं सांगा 5.20. मला सांगा ज्यावेळेस ग्रुप मध्ये आपण लेफ्ट टू राईट जातो झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो? इन्क्रीज होतो. हो की नाही? यस की नो? इन्क्रीज होतो. ठीक आहे. याच्या या सिरीज मध्ये ना हे नका करू. एवढंच जातो बस. ठीक आहे. पण कितीने इन्क्रीज होतो? कितीने इन्क्रीज होतो? 0.65. टॉप टू बॉटम काय राहतं? झेड इफेक्टिव्ह टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये कॉन्स्टंट आणि लेफ्ट टू राइट increases by the factor of 0.65. चला नेक्स्ट तुम्हाला वाटतं असं केलं म्हणजे काय आहे जास्त व्यवस्था होणार नाही. कपडे धुवायचे. जा. काय कोण म्हणलं तुम्हाला? कोण म्हणलं का? आणि मी कधी म्हणलं आपण? कधी? अरे जा म्हणजे मी आता जा म्हणलं. माझी तयारी करायला लागली जाण्यासाठी. तुम्ही कसं करता? हा? आज मेसवर काय आलं? चपाती भाजी. तर आता